बघता बघता 10 दिवस कधी संपले हे समजलंच नाही आणि 11वा दिवस उगवला. आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा आपल्या घरी परतणार. कालपासूनच मनात कसं तरीच होत होतं की गणपती बाप्पा आता आपल्या घरी परतणार. 10 दिवस आपल्याला गणपती बाप्पाचा इतका लळा लागलेला असतो की गणपती बाप्पा आपल्याला सोडून कधीच जाऊ नये असं घरातील लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांना देखील असंच वाटत असतं. अशीच अवस्था देखील माझी झालेली. आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीचे विसर्जन विधिपूर्वक मी कसे केले, तसेच आजच्या दिवशी काय विशेष केलं याबद्दलची माहिती मी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा आपल्या घरी परतणार. गणपती विसर्जनाची काय तयारी करावी हे आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवघरातील देवांची देवपूजा आधी करून घ्यावी आणि मग विसर्जनाची तयारी करावी. विसर्जनासाठी आपण जशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली, ज्याप्रमाणे षोडशोपचार पूजा केली, त्याचप्रकारे षोडशोपचार पूजा आपल्याला आज देखील गणपती बाप्पाची करायची आहे. विसर्जनाच्या पूजेसाठी आपल्याला पंचामृत, स्वच्छ पाणी, फुलं, फळं, नैवेद्य, गंध, अक्षत, कुंकू, हळद हे सर्व लागणार आहे. तर सुरुवातीला सर्वात आधी गणपती बाप्पाचे पंचामृताने स्नान घालून घ्यावे. पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि मध या 5 द्रव्यांचा समावेश होतो. प्रत्येक वेळी दुर्वेने थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दूध शिंपडवावे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी शिंपडून अशा प्रकारे गणपती बाप्पाचे स्नान घालावे. गणपती बाप्पाची मूर्ती ही पार्थिव आहे, त्यामुळे दुर्वा थोड्या प्रमाणामध्ये दूध दह्यामध्ये बुडून, पाण्यामध्ये बुडून हळुवारपणे गणपती बाप्पाच्या अंगावर ते पाणी किंवा पंचामृत शिंपडवावे. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, अक्षत, गुलाल, शेंदूर, गंध, अत्तर हे सर्व वाहून घ्यावे. हे सर्व समर्पित करावे. त्यानंतर कापसाचे वस्त्र, उपवस्त्र, फुलांचे हार किंवा काही अजून आपण अलंकार घेतले असतील तर ते अलंकार देखील समर्पित करावे. दुर्वा, शमीपत्र हे देखील आजच्या दिवशी समर्पित करावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाची आरती करून घ्यावी. घरातील सर्वांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची आरती करावी. शुभम भवतु. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, भुरी भुरी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर औघिंदुराची, कंठी घरचे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्र मन सन मात्र मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित परात गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया.
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूर्यर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती. त्यानंतर कापूर आरती, घालीन लोटांगण, मंत्र पुष्पांजली हे सर्व देखील म्हणून घ्यावे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. त्यानंतर गणपती बाप्पाला घरी बनवलेला नैवेद्य दाखवावा. तसेच आज मोदकाचा नैवेद्य जरूर दाखवावा. आज मी उकडीचे मोदक बनवले होते, तर छानपैकी उकडीचे मोदक मी आज गणपती बाप्पाला दिले. गणपती बाप्पासाठी छानपैकी मी जेवण बनवलं आहे, ते देखील मी गणपती बाप्पाला अर्पण केलं आहे. नैवेद्य देताना ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, नैवेद्यम ग्रहम करोमी असं म्हणून आपला जो नैवेद्य आहे तो गणपती बाप्पाला द्यावा. गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाला शिदोरी नक्कीच द्यावी. तर ह्या शिदोरीमध्ये लाडू किंवा मोदक, एखादं नाणं, सुपारी तसेच दुर्वा ठेवाव्यात. अशा प्रकारे माझी शिदोरी तयार झाली आहे आणि ती मी आता गणपती बाप्पाला देणार आहे. दही भाताची शिदोरी देखील दिली जाते, तर अशा प्रकारे मी दही भाताची शिदोरी देखील तयार करून घेतली आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करावी. देवाला काही सांगणं असेल तर ते सांगणे करावे. साकडे घालणार असाल तर साकडे घालावे. आणि देवा गणराया, मी आपल्या चरणांचा दास आहे. आमच्या आकलनानुसार यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी सेवा केली आहे. जे काही उणे दुणे अधिक काही झालं असेल ते पूर्ण करून घ्या. माझ्या हातून, माझ्या मुलाबाळांच्या हातून काही अपराध घडले असतील तर आम्हाला क्षमा करा. सपरिवार आमचे रक्षण करा. सर्वस्वी मी आपला दास आहे. आमच्या सर्व संकटांचा परिहार करून आमच्या कुटुंबाच्या समस्या तसेच नोकरी व्यवसायातील, उद्योगधंद्यातील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात तुम्ही आम्हाला यश द्या, लाभ द्या आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने आमच्या घरी येऊन आमच्या हातून तुमची सेवा करून घ्या. तुम्हाला तर आमच्या सर्व गोष्टी माहीतच आहेत, तर तुमची कृपादृष्टी आमच्यावर ठेवावी हीच तुमच्याकडे आमची मनोभावे प्रार्थना आहे. असं म्हणून गणपती बाप्पाला पाटावरून थोडंसं उचलून पुढे सरकून घ्यावं आणि असं करत असताना यातुम देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थे पुनरागमनाय च हा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजेच पूर्वी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते असं म्हटलं जातं. त्यानंतर मूर्तीला उचलून आपल्या घरातील चारी दिशांनी फिरून आणावे आणि मग घराच्या बाहेर जाताना मूर्तीचे जे मुख आहे ते घराच्या आतल्या बाजूने राहील अशा पद्धतीने आपण घराच्या बाहेर पडावे. हे सर्व करत असताना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष चालूच ठेवावा. ज्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करायचे आहे, तलाव, नदी, समुद्र किंवा मानव निर्मित जे तलाव असतात त्या ठिकाणी मूर्तीला घेऊन गेल्यानंतर
पुन्हा एक वेळा गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे. आमच्या इथे एक तलाव आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या गणपती बाप्पाला घेऊन आलो आहोत. तिथे अशा प्रकारे टेबल लावलेले असतात. जसे जसे वेगवेगळे गणपती बाप्पा येतात तर सर्वजण ह्या ठिकाणी आधी गणपती बाप्पाला विराजमान करतात. गणपती बाप्पाची पुन्हा एकदा आरती त्या ठिकाणी केली जाते. आता आम्ही लवकर आलेलो त्यामुळे ह्या ठिकाणी गर्दी नव्हती. संध्याकाळनंतर भरपूर प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी असते. हळदी कुंकू अक्षत फूल वाहून पुन्हा एक वेळा गणपती बाप्पाची आरती करून घ्यावी. मंडळासह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन आजच्या दिवशी होतात. भाविकांचा आणि भक्तांचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल. बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. गणपतीच्या पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीचे पूजन जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या आधी केली जाणारी गणपतीची उत्तर पूजा देखील महत्त्वाची आहे. बरेच जण गुरुजींकडून ही पूजा करतात तर बरेच जणांना गुरुजी मिळत नाहीत. तर आपण घरच्या घरीसुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची उत्तर पूजा करून घ्यावी. आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी ज्या ठिकाणी काही लोकांची नेमणूक केलेली असते ते लोक आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती घेऊन तलावामध्ये सोडतात. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपण आधी जे पण काही फूल पत्री ज्या काही गोष्टी आपण समर्पित केलेल्या असतात त्या सर्वांचं विसर्जन देखील या ठिकाणी केलं जातं. बऱ्याच ठिकाणी ह्या सर्व गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत, म्हणजे विसर्जित करू देत नाहीत. तर अशा वेळी निर्माल्य कलश त्या ठिकाणी आयोजित केलेले असतात. मोठे मोठे निर्माल्य कलश ठेवलेले असतात. तर त्या निर्माल्य कलशामध्ये हे सर्व पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य ज्या आपल्या वस्तू असतात समर्पित केलेल्या त्या सर्व विसर्जित कराव्यात. तर गणपती बाप्पाची सवारी सुरू झाली आहे आणि आमचा गणपती बाप्पा त्याच्या गावाला परतत आहे. हा क्षण अतिशय भावूक असा क्षण होता. 10 दिवस कसे गेले अगदी समजलं देखील नाही. गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यावर घरी आल्यावर ती जागा एकदम रिकामी झाली. परंतु पुढच्या वर्षी गणपती बाप्पा नक्कीच लवकर येईल ह्या आशेने गणपती बाप्पाला आम्ही सर्वांनी गुड बाय केला. आणि आता आमचा गणपती बाप्पा अशा प्रकारे आपल्या खरंच गावाला चालला आहे. असं वाटतं की बाप्पा थोडा तरी अजून थांबणारे. गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर आपला जो पाट असतो त्या पाटावर गणपती बाप्पाची माती ते सोबत घ्यावी आणि मग घरी आल्यावर त्या पाटाची पुन्हा एकदा पूजा करून घ्यावी. आणि गणपती बाप्पाची जी माती असते ती आपल्या घरामध्ये चारी बाजूला टाकावी.